सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तृप्तीताई, काय म्हणाल या सगळ्या मुद्द्यावर? खरं तर ही दुःखद घटना आहे। आपण जर बघितलं तर गेल्या 2 महिन्यापूर्वी वैष्णवी हगवण्यांचं प्रकरण झालं आणि ग्रामीण भागात तर सर्रास अशी प्रकरणं होत असतात। एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या घरच्यांना तिकडून काही मिळतंय का, त्यांना देणारच म्हणून कुटुंब म्हणून जे आहे ते लोक बघत असतात। आणि आपण कन्यादान म्हटलं जातं त्याला, कन्यादान केल्यानंतर सुद्धा वारंवार अशा काही मागण्या केल्या जातात की ती मुलगी घाबरून माहेरी येत नाही आणि अशा वेळेला अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलते। अशा अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आपण बघतो की वारंवार आत्महत्येचं प्रकरण किंवा आत्महत्येला प्रवृत्त होण्याचं प्रकरण वाढतायत। त्यामुळे मला वाटतं की ह्या आरोपींना तर ताबडतोब अटक झालीच पाहिजे। परंतु अशा लाडकी बहीण योजना सरकारची आहे, अशा कित्येक लाडक्या बहिणी जाण्याची आपण वाट बघतोय। हुंडाबळीचा कायदा आहे, हुंडाबळीच्या कायद्यामध्ये आधी आपण बघितलं असेल तर तातडीनं अटक किंवा त्या गोष्टी होत्या। नंतर तो कायदा जो आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल झाला, पण आता वारंवार ज्या त्रास देण्याच्या किंवा अशा विवाहितांना जो त्रास होतो त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पोलीस समुपदेशन करतात, परंतु त्याच्यात कायमस्वरूपी तोडगा निघत नाही आणि म्हणूनच मग आता काही मार्गच राहिला नाही, म्हणून विवाहित अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलतात। मला सरकारला हेच आवाहन करायचंय की ताबडतोब पोलिसांनी या आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा केलीच पाहिजे। परंतु अशा कित्येक लाडक्या बहिणी ज्या आहेत, अजून किती जणांचे बळी जायचे तुम्ही वाट बघताय? ताबडतोब अशा पद्धतीनं जिथं जिथं गुन्हे घडतायत या केसेसमध्ये पोलिसांना आदेश देऊन जे आहे ते हुंडाबळीच्या केस असेल किंवा त्याच्यामध्ये सासरच्यांकडून होणारा त्रास असेल, यामध्ये समुपदेशन करणं असेल, त्या दोघांनाही एकत्र बसवून त्यात मार्ग काढणं असेल, मार्ग निघत नसेल तर पुढची कार्यवाही करणं असेल, हे जर वेळोवेळी झालं तर मग अशा पद्धतीनं कुणाचाही जीव जाणार नाही। ही दुःखद घटना आहे आणि हे ऐकून फार वाईट वाटतं की त्या मुलीला आपण वाचवू शकलो नाही। अगदी अगदी तृप्तीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।